कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रारं सदा वसन्तं हृदयारविन्दं भवं भवामी सहितं नमामि भवं भवामी सहितं नमामि। आज श्रावण महिना सोमवार आणि आज संपूर्ण देश गोकुळाष्टमी साजरा करत आहे। योगेश्वर श्रीकृष्ण यांचा अवतरणाचा दिवस। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं परित्राणं साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। यात एक युग असा होता की ज्या युगामध्ये कौरव आणि कंस यांनी अधर्म अन्याय अत्याचार प्रचंड निर्माण केला आणि तोच अधर्म अन्याय अत्याचार याच्यावरती धर्माची प्रतिष्ठापना, अधर्मावरती धर्माची प्रतिष्ठापना, अशांतीवरती शांतीची प्रतिष्ठापना निर्माण करण्यासाठी योगेश्वर श्रीकृष्णाने त्या शक्तीने योगेश्वर श्रीकृष्णांच्या माध्यमातून अवतरण घेतलं आणि कुठंतरी धर्म शांती सुख याची प्रतिष्ठापना केली, न्यायाची प्रतिष्ठापना केली। आज समग्र त्यांचं चित्र आणि चरित्र आपल्या डोळ्यासमोर अनुभवण्याची गरज आहे। म्हणून गोकुळाष्टमी मात्र आणि देवादिदेव महादेव यांचंही स्मरण करणं, देवादिदेव महादेव आणि योगेश्वर श्रीकृष्ण यांचं स्मरण करणं हे आपलं काय आहे, त्यांचे आपण एक शिष्य म्हणून, त्यांचे एक वंशज म्हणून आपण काय आहे आपलं कर्तव्य आहे। तर चला आज संकल्प घेऊया। ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्ता मध्य तिष्ठन्ति राजसा जगन्य गुण वृत्तिस्ता अधो गच्छन्ति तामसा। समग्र तामसिकतेचा काय, समग्र तामसिकतेचा आपल्याला त्याग करायचा आणि सात्विकतेची प्रतिष्ठापना हे निरंतर आपल्यामध्ये असावं। आपलं सात्विक, आपलं आध्यात्मिक संपूर्ण जीवन यांनी सामर्थ्य वाढतं। सामर्थ्यानेच आपण काय करू शकतो, आपण धर्म जो एक पती धर्म आहे, एक पुत्र धर्म आहे, एक वडील धर्म आहे, एक बंधू धर्म आहे, या आदर्श राष्ट्राचा आदर्श एक नागरिक म्हणून जो धर्म आहे आणि आदर्श ऋषी संस्कृतीचे एक सत्य सनातन वैदिक आपण त्या ऋषी संस्कृतीचे, त्या ऋषींचे एक शिष्य म्हणून आपण त्यांचाही धर्म आपण निरंतर पार पाडूया आणि आपल्या माथ्यावरती तिलक, आपल्या डोक्यावरती निश्चितपणे शेंडी असावी आणि आपल्या गळ्यामध्ये जनिव असावं, ज्याची मर्यादा पुरुषोत्तम रामने सुद्धा पाळलेली आहे, योगेश्वर श्रीकृष्णाने पाळलेली आहे। असंच आपण काय करूया, संकल्प करूया गोकुळाष्टमी आणि या श्रावण सोमवाराच्या निमित्तानं आपल्या त्या शक्तीची भक्ती करूया आणि आपल्या जीवनामध्ये निरंतर ती एक साधना करूया। ओम प्रणाम। परत एकदा गोकुळाष्टमीच्या आणि श्रावण माहाच्या या सोमवारच्या आपणाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा। ओम प्रणाम।